वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी अबट्टे कवा कट्टी अबट्टे कवा कट्टी अकट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मुला मुलींना भेटू द्यायचं काय एकांतात जरा नाही म्हणजे कसं आहे की एकमेकांची पसंती कळल नवीन पिढी आहे ना आणि हे आता बघायला आल्यावरच झोपी गेले लग्न झाल्यावर पण असंच केलं तर मी बोलायच्या आधीच झोपा काढल्या तर नाही यांच्या बरोबर तर अजिबात लग्न करायचं नाही तर माधवराव आमची पूर्व लग्नानंतर विषय कोण राहायचं म्हणून राहिली चालेल ना हवा तर तुम्ही सांगितलं ना मगच आमची काय हरकत नाही हे म्हणतात ते बरोबर आहे म्हणजे तिने तिचा अभ्यास आणि काम दोन्ही सांभाळून करावं म्हणजे झालं आणि तिने नोकरी केली तरी पण आमची हरकत नाही होणार आहे दादा काय हरकत असणार आहे त्याच्यात त्यांना वाटन तसं त्यांनी राहायचं काय टेन्शन घ्यायचं फक्त गुन्ह्या गोविंदानं संसार करायचा एवढंच आम्हाला वाटतं वा 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 अहो शेवटी निकम गुरुजीचे वंशज आहेत आम्ही अहो म्हणजे ज्यांनी नगर इंग्रजाच्या तावडीतून सोडवलं आता त्यांच्या घरात महिलेला स्वातंत्र्य मिळणार नाही का तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणार आम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही हे एक मिनिट कोणाचे कोण म्हणले तुम्ही कोण स्वातंत्र्य सैनिक निकम गुरुजी तुम्ही त्या निकम गुरुजीचे वंशज आहेत का भाग्यवानच म्हणलं पाहिजे हा एवढ्या मोठ्या माणसाचं दर्शन झालं भेट झाली आमच्या बापाला सुद्धा कधी वाटलं नसेल तुमचे पाय आमच्या घराला लागतील म्हणून नाही तसं नाही काही नशीबच फळफळ म्हणायचं आमचं काय छाया बोलवा पोरांना खाली बऱ्याच झाल्या गप्पा घेऊन या खाली त्याला हा बोलवते हा बोल पूर्वा पूर्वा आले आले सॉरी ते काल रात्री जागरण झालं जरा एक्स्ट्रा लेक्चर झालं म्हणून कशी झोप लागली काही कळलंच नाही आपल्याला बोलू राहिले बाहेर हा हो सॉरी ते काय झालं ते लई जिलेब्या खाल्ल्यानं मगा लई आग्रह केला सगळ्यांनी म्हणून इट्स ओके तुम्ही पण ते फॅन लावला ना सॉरी हो नाही तुम्ही कशाला सॉरी हो माझी चूक आहे ना मी झोपलो आणि ऐका ना हे सांगू नका हो बाहेर
शिक्षक आहे ना लय असतील सगळे, पण आपण बोलू. ते बाहेर बोलवू राहिले आपल्याला. हा, आपण भेटू पण हा. झालं का रे बोलून सगळं? हा का पूर्वा विचारलं का नाही सगळं? हा? बघा झाली कुणवा कुणवी सुरू. चला निघतो आम्ही. ते लक्ष्मीकांतरावांना सांगा येऊन गेलं ते. हा? हा कळवतो. आणि तुम्ही पण कळवा निरोप तुमचा. हा आणि या प्रवास आरामात करा. येऊ गा. या काय पूर्वाबाई लय वेळ बोलू राहिले, सगळं आवडू राहिलं वाटतं. पोरगा एकदम चांगलं आहे बरं. आणि आप्पा माणसं पण चांगले दिसू राहिले. हा चांगलं सगळंच चांगलं. पण हे लगीन होणार नाही. मला जर आधीच माहित असतं हे आलेलं पोरग निकम गुरुजीच्या खानदानातलं तर मी हे लग्नच जमू दिलं नसतं. काहून पण असं काय झालंय? सुनबाई तुम्ही आत्ता आलात या घरात. तुम्हाला या बोराडे घराण्याचा पुरा इतिहास माहिती नाही अजून. त्या निकम गुरुजीचं आणि आमच्या बापाचं लय बेकार वैर. त्या निकम गुरुजीनं माझ्या बापाचा मान हिसकावून घेतला ना तेव्हाच तो डोक्यात गेला माझ्या. आणि असा काय मोठा तीर नाही मारला निकम गुरुजीनं. फक्त जेवणाचा डबा नेऊन दिलता चाचा नेरूनला इथं नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदी असताना. बस एवढंच. एवढ्यावरून झाला ना निकम गुरुजी स्वातंत्र्य सैनिक. आमच्या बापानं पण कापडाचे तागे दिले होते झेंड्यासाठी. आणि जेव्हा गांधी बाबांनी खादी वापरा असा आदेश दिला ना लोकांनी दुकानात घुसू आपले सगळे कपडे जाळले. केवढं तरी नुकसान सहन केलं माहिती. मग आमच्या बापानं खादी विकायला सुरुवात केली. केवढा त्याग केला पण त्याला कोणी स्वातंत्र्य सैनिक म्हणलं नाही. आमच्या बापानं केलेला सगळा त्याग सगळी मेहनत वाया गेली. मला अजून आठवतं एवढा होतो असा. एवढा लहान असताना बापा बरोबर निकम गुरुजीच्या घरी गेलो होतो स्वातंत्र्य सैनिकाच्या शिफारस पत्रावर सही घ्यायला. देत नाही म्हणला सही देत नाही म्हणला. कशाची सही? कापडाचे पैसे घेतले, खादीचे पैसे घेतले, त्याचे पैसे घेतले आणि मग घेणारच पैसे. धंदा आहे याच्यासारखं थोडंच आहे. नुसता गारचा डबा नेऊन दिला होता. डब्याला काय पैसे लागत आहेत का? कपड्याला पैसे लागत आहेत.
लक्षात येत आहे ना? ह्या निकम गुरुजीनं नाही दिली सही. यांनी जर सही दिली असती ना, माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण झालं असतं. आपल्या घरावर मोठा असा नील फलक लागला असता, थोर स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव बोराडे. आणि तुम्ही सगळे अभिमानानं सांगू शकले असते का आमचा आजा, आमचा पंजा स्वातंत्र्य सैनिक होता म्हणून. सगळ्या नगरमध्ये बोराडे घराण्याचं नाव असं मोठं झालं असतं. पण नाहीच दिली सही त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या शिफारस पत्रावर या निकम गुरुजीनं. हीच बोच मनात ठेवून माझा बाप गेला. आणि तवापासून हे माणूस माझ्या जे डोक्यात गेला ते केलाच. आणि आता त्या घरात मी माझ्या पप्पीला देऊ या जन्मात तर शक्य नाही. या जन्मात शक्य नाही. एक वेळ माझी पप्पी बिन लग्नाची राहिली तर चालत, पण त्या निकम घराण्याची सून म्हणून त्या घरात जाणार नाही. सुनील भाऊजी, खरं म्हणजे तुमची दीपाची खूप आठवण आली. हे फोन लावत होते पण फोनच लागे ना तुमचा. काय हरकत नाही वहिनी, पण पोरगी कशी आहे? मला तर फार आवडली बाई. नाव ठेवायला कुठंच जागा नाहीये. आणि आपला पराग आणि ती दोघ जण बोलत बोलत येत होते ना, मला तर अगदी राजा राणी सारखे दिसले. आणि दुसरं म्हणजे पोरगी शिकलेली आहे. आता तुम्ही समजा एवढं कौतुक करून राहिले ना, म्हणजे पोरगी गुणाचीच असणार. बाळू फोन लाव आणि पसंती करून टाका आपली. अरे उगा ये नको. अगं काय एवढी घाई करणं बरं नाही दिसायचं. मी सगळ्यांशी बोलून एकदा समजून घेतो. आता सुनील बी आलाय ना, हा? आणि परागला बी त्याची पसंती विचारावं लागेल का नाही. आता शेवटी लग्न त्याचं करायचंय आपल्याला. पेपर भाऊजी पेपर नंतर बघा, आधी पोरीचा फोटो बघा. आज सगळे बघून आलेत पोरगी. बर. हा अहो पेपर मध्ये कुठं फोटो बघू राहिले, ते खाली ठेवले पाकिटात. अहो मुन्यासाठी बघितली पोरगी. कशी वाटते? यांनी हो म्हणलं म्हणजे पसंत आहे. पसंत पसंत. हे पोरीचे घरचे काय करतात? हनुमंतराव आहेत ना, पोरीचा आजा ते आणि पोरीचा भाऊ दोघं कापड दुकान बघतात. बर. पोरीचा काका एक मेडिकल बघतो आणि एक चुलत चुलता आहे तो शेती बघतो. चांगला मोठा खानदान आहे. पोरीचा बाप काय करतो? वारला तो, तिच्या लहानपणीच वारला. काय? कसं काय? रोड ऍक्सिडेंट. एक्झॅक्टली कुठं? मनमाड हायवेला. तो हायवे लय डेंजर बाबा, लय ट्रॅफिक. म्हणजे काय ट्रक का? नाही, ऊसाची ट्रॉली. हे टू व्हीलरवर असतील. हा पण चूक समोरच्याचीच होती म्हणतात. असणारच. अहो समोरच्याचीच होती म्हणले ते. अहो तसं नाही. नव्हती काय? अहो पोरीच्या बापाचं काय काढताय तुम्ही? पोरीबद्दल बोला ना काही. यांनी प्रश्न विचारले मला. सॉरी. हा अक्का पोरगी ना एकदम सुशिक आणि एकदम समजूतदार पोरगी बघ. घरात सगळ्यांची लाडकी पोरगी. सासूबाई नाचून भारी आहे बरं का तुमची. आता आता आपल्या मुन्याला पसंत पडली म्हणजे झालं. त्याची काळजी नका करू. त्याच्या पसंती बगर बोला लोकांनी. ते चांगले बोलत बसले होते दोघ जण अर्धा तास, आणि ते पण एकट्यात. हसायला काय झालं त्याच्यात?
हसायला काय झालं? तुम्हाला नाही हसलो, मुन्न्याला हसलो. मुन्या मुन्या काय? पराक्रम म्हणायचं ना त्याला. मुन्या काय? पण तो नाही ना इथं आता. तो नाहीये म्हणून काय झालं? जावई होणार आहे तो. जावयाच्या माघारी बोलतात काय तुम्ही लोक? आता आपण डायरेक्ट लग्नाची तयारी करू. मी म्हणलो ना तसंच करू. सगळीकडे लाइटिंग करू टाकू. एकदम रोष नाही. लग्न एकदम जबरदस्त करू. एकदम बेकार. खर्चाचा तार नका घेऊ बरं का, मी आहे. नाही तशी गरज नाही पैसे जावाय बापू. म्हणजे गरज नाही असं नव्हतं म्हणायचं त्यांना. चांगलं वाटलं त्यांना बी तुम्ही असं म्हणलं ते ऐकून, आणि मला बी बरं वाटलं नाही का. हा म्हणजे तेच, म्हणजे मी तरतूद करून ठेवलीये आणि काय कमी जास्त पडले सुनील आहेच की. सुनील भाऊजी आहेत पण प्रकाशराव बी आहेतच की. आणि कसं पोरगी आपल्याकडे शिकलेली येणार आहे तेव्हा लग्न कसं दणक्यात झालं पाहिजे. मी तेच म्हणालो पण यांचं आपलं हे. हो वरमाई, तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे सगळं. फक्त एकदा मुन्याची पसंती तर विचारू द्या, त्याला एकदा हा म्हणू द्या, लगेच तयारीला सुरुवात. हसायला काय झालं त्याच्यात? पावडे तो डबल कटिंग पी. अरे पोरगी पाहायला गेल्यावर कुठे झोपतं वैर. मी 101% सांगतो, आपला भावड्या झोपला म्हणजे पोरगी एकदम बंडल असणार. तिला कसलं मध्ये आणतोस तू? नाहीतर काय, इथं माझ्या स्वप्नात चांगली पोरगी आली ना तर मी झोपेतून उठून जागा होतो, रात्रभर जागा राहतो. आणि याच्या समोर तर चक्क पोरगी होती तर राव. हे भावडे टेन्शन न घेऊ, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. नाहीतर तुला कुठं त्या पोरीशी लग्न करायचं होतं. लग्न करायचं नव्हतं म्हणजे परत तुझं अफेअर चालू आहे बाहेर? परत अरे ऐक ना, अरे मी सहज विचार. एक मिनिट पर्या, सहज विचारलं मी. आता हा पोरगी पाहायला गेल्यावर झोपल्यावर काय अर्थ होतो? एकतर हा कुंभकर्ण आहे, नाही तर ती पोरगी बंडल आहे, नाही का? एक मिनिट, त्यांना काही बोलायचं नाही, सांगून ठेवतो. चांगल्या आहेत त्या पूर्वा. काय हे चिंगम यार. पर्या एक मिनिट. अरे पर्या, पूर्वा नाव आहे का तिचं? छान आहे ना नाव पूर्वा. पण पर्या हे तू चुकीचं केलंस यार. तू झोपलास कसा? मी सॉरी म्हणलं तिला. मग काय म्हणाली ती? काय नाही, इट इज ओके म्हणले. आय एम सॉरी. का? तू का सॉरी? तू इतका दमला होतास, मी आग्रह केला म्हणून तू आलास. उगाचच तुला त्रास. त्रास तुझा नाहीये ग, त्रास या चिंगमचा आहे. त्याचं तोंडच बंद होत नाही. रात्रभर दारू पण इतका धिंगाणा घातला ना त्यांनी, रात्रभर मला झोपू दिलं नाही. पहाटेपर्यंत जागा ठेवलं. त्याला म्हणलं अरे मला पोरगी बघायला जायचंय, मला जाऊ दे, झोपू दे, पण नाही झालं ना. शेवटी तेच झालं. झोपलो ना मी तिच्या समोर जाऊन. माझ्या नावावर कशाला बिल पाडतो रे? याला काय अर्थ आहे? एक मिनिट परत, ते सगळं जाऊ दे. मला सांग, मुलगी कशी होती? दिसायला छान होती? कुठं पाहिलं मी तिला? झोपलो नाही का गेल्यावर? अरे ते ठीक आहे रे, पण अशी झलक तरी बघितली असशील ना? कशी होती सांग ना. म्हणजे तशी चांगली आहे. हा हा चिंगम म्हणतो तशी बंडल नाहीये, चांगली आहे. म्हणजे समजूतदार वाटली. मी जेव्हा झोपलो ना तेव्हा तिने मला उठवलं नाही. म्हणजे ती तशीच बसून होती, माझ्याकडे बघत होती. दॅट इज सो क्यूट. आणि आता PhD करणार आहेत त्या. PhD? Boy, that's so amazing. काय फालतू आहेस यार तू. म्हणजे एवढी शिकलेली मुलगी, तिच्याशी गप्पा मारायच्या सोडून तू झोपून गेलास. अपमान आहे हा मुलीचा. जाऊ दे. यू डू वन थिंग, यू गो अँड सी हर. तिला एकदा भेट,
तिला सॉरी म्हण. हा तू झोपला. तू झोपला. अरे आपले निगम गुरुजी असते ना स्वातंत्र्य सैनिक, तर त्यांनी भारतरत्न दिला असता तुला. झोपला. अरे ती पोरगी आयुष्यभर विचारणार नाही तुला. अरे पोरी स्वप्नात याव्या म्हणून पोरं झोपतेत, आता समोर असताना झोपत नसतेत रे बाबा. तू एकही शब्द बोलला नाही तिच्याशी. नाही म्हणजे जे बोलायचं होतं तेच राहून गेलं. अरे लेका तुझं नाव तर ते गिनीज बुकात रेकॉर्ड झालं पाहिजे तुझं नाव. हा काय माणूस तू. झोपला. घरी माहितीये का तू आतमध्ये जाऊन झोपला होता ते. हा नाही ना, सगळ्यांना वाटलं आम्ही छान अर्धा तास गप्पा मारल्या. तू वा वा रे मेरे पट्टे, वा मेरे शेर, क्या बात आहे. हा ते जाऊ दे. आता एक काम कर, खाली जा. सगळ्यांना सांग की मी तिथं झोपलो होतो, माझं तिच्याशी काही बोलणं झालेलं नाही, मला तिला परत भेटायचंय आणि मला तिच्याशी बोलायचंय. तसं पण तुम्ही तिथे बोला नाही ते बरंच झालं. असं अर्धा तास बळजबरी बसून तुम्ही एकमेकांशी बोला म्हणल्यावर कुणाला बोलता येतं. हा जाऊ दे ना, आता परत भेटा निवांत 2 तास असं बाहेर कुठतरी जाऊन भेटा. हा मस्त गप्पा मारा, बोल तू तिच्याशी. अरे येड्या, लग्न होत राहतं, प्रेम झालं पाहिजे. झोपतोय.